तर वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। वारकऱ्यांनी पुण्यामध्ये वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। वारकऱ्यांनी आळंदी आणि देहूमध्ये येऊ नये असं आवाहन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना केलेलं आहे। तर आपत्ती व्यवस्थापन विभागाला सुद्धा त्यांनी सूचना जारी केलेल्या आहेत। इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलाय। आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केलाय त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं। देहू आणि आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावा असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांकडून करण्यात आलेलं आहे। आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल किंवा त्यातनं कुठलंही डिझास्टर होणार नाही। बाकी वारीकरता ज्या काही व्यवस्था करायच्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत।